नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त कैरीचा मुरब्बा। काही जण याला गुडांबा किंवा मोरांबाही म्हणतात, पण आम्ही याला मुरब्बाच म्हणतो। काल संध्याकाळी बाजारात गेली होती, मस्त हिरवी हिरवी तोतापुरी कैरी दिसली। म्हटलं चला मुरब्बा बनवूया। तर 2 किलो कैरी घेऊन आली आणि दुसऱ्या दिवशी लगेचच मुरब्बा बनवायला घेतला। असाही पावसाचा काही ठिकाणा नाही, कधीही येतो आणि कधीही जातो। या वर्षी तर असं वाटते लवकरच पावसाळा सुरू होईल, कारण की मे महिन्यात सुरू आहे आणि 2-3 वेळा तर पडून सुद्धा गेला। म्हणून म्हटलं पूर्ण पावसाळा सुरू होण्याआधी आपण हा मुरब्बा बनवून घेऊया, म्हणजे पावसाळ्यात कुठली भाजी नाही सापडली तर मस्त पोळी सोबतही खाता येतो आणि असाही तोंडी लावायला खूपच छान लागतो। म्हणून मी 2 किलोचा मुरब्बा बनवणार आहे। तर आधी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याला सोलून आणि किसून घेतलेली आहे। पहा, इतका मस्त असा बारीकच किस मी केलेला आहे, तुम्ही जाडही करू शकता। आणि पहा, मुरब्बा मध्ये घालण्यासाठी मी दालचिनीचे 7-8 तुकडे घेतलेले आहे आणि 10-12 लवंगा घेतलेल्या आहे आणि 4 चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे। ह्यामध्ये आपल्याला साजूक तूपच वापरायचं आहे, डालडा वगैरे वापरायचं नाही। आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपल्याला 4 चमचे तूप घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये दालचिनी आणि लवंगा घालायचे आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम अगदी फास्ट करायची नाही, आपल्याला शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। आणि लवंगा आणि दालचिनी छान भाजून झाल्यानंतर यामध्ये कैरीचा संपूर्ण कीस घालायचा आहे आणि कीस घातल्यानंतर याला मस्त प्रकारे 5 मिनिटापर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे। पहा, हा कीस जेवढा चांगला भाजला जाईल तेवढे जास्त दिवस आपला हा मुरब्बा टिकून राहतो। म्हणून आपल्याला कैरीचा कीस अगदी 5-7 मिनिटापर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आणि याला सतत मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर तळाला चिकटू शकतो आपला हा कीस। म्हणून याला अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला कीस अगदी छान प्रमाणे भाजला जाईल, तुपामध्ये अगदी मस्त भाजला जाईल। आणि पहा, यामध्ये घालण्यासाठी मी साखर घेतलेली आहे। तर साखर तुम्हाला किती घ्यायची आहे ते मी सांगते। तर 2 किलो आपली कैरी होती म्हणून मी 1.5 किलो साखर घेतलेली आहे आणि साखर थोडीशी जाड आहे म्हणून मी 1.5 किलो घेतली आहे। आणि तुमच्याकडे जर याहून बारीक साखर असेल तर 1.25-2 किलो घ्यायची आहे। तर पहा, जेवढी कैरी असते तेवढीच साखर घालत असतात, किंवा साखरच्या ऐवजी तुम्ही गूळही घालू शकता, पण आमच्या घरामध्ये साखरेचाच मुरब्बा पसंत केला जातो, म्हणून मी आज साखरेचा मुरब्बा तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि साखर घातल्यानंतर जसं जसं साखरेला पाणी सुटत जाईल तसं तसं मुरब्बा पातळ होत जाईल, म्हणून एक वेळा साखर घातल्यानंतर पूर्ण प्रमाणे मिक्स करून घ्यायचं। नंतर याला अगदी मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे। जसे जसे साखरेचं पाणी आटत जाईल तसा तसा मुरब्बा आपला दाट होत जाईल, म्हणून एक वेळा हलवून याला असंच होऊ द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती आणि अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर तळाला चिटकू शकतो। तर पहा, 10-15 मिनिटातच आपलं साखरेचं पाणी कितीतरी आटलेलं आहे आणि मुरब्बाचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे, तुम्ही बघूच शकता। आता थोडा वेळ याला अशाच प्रमाणे मिक्स करत राहायचं आहे। आता याला जास्त वेळ होऊ द्यायची गरज नाही, अगदी 5 ते 7 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया। आता पहा, अशी कन्सिस्टन्सी आली तेव्हा ह्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, ते म्हणजे मीठ। तर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने काय होते, जेव्हा आपण मुरब्बा खातो तेव्हा हा बाधत नाही, म्हणून मुरब्बामध्ये मीठ हे नक्कीच घालायचं आहे आणि त्याने चवही खूपच छान येते, म्हणून मीठ नक्कीच घाला। आता पहा, याला जास्त वेळ होऊ द्यायची गरज नाही, थंड झाला की अजूनही दाट होतो आणि मस्त मुरब्बा आपला बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघूच शकता, रंगही किती सुंदर आलेला आहे आणि खायला तर एकच नंबर आहे। आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच याला बरणीमध्ये भरायचं आहे, तर काचेच्या बरणीतच भरायचं आहे। तर मी 2 तासानंतर याला बरणीत भरला होता आणि तुम्ही बघू शकता अजूनही घट्ट झालेला आहे आणि किती सुंदर आणि टेस्टी आपला मुरब्बा बनवून तयार झालेला आहे। तसा तर हा वर्षभर टिकतो, पण आमच्या घरामध्ये काही वर्षभर टिकणार नाही, अगदी 2-3 महिन्यातच संपून जाईल, एवढा आमच्या घरामध्ये मुरब्बा पसंत केला जातो। तर तुम्हालाही आजची मुरब्बाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर तुम्ही सुद्धा लवकरच मुरब्बा बनवून घ्या बरं का, पावसाळा सुरू होण्याच्या आधी। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।